मागच्या सामन्याच्या गुपित असावं, पण पुढचाही मोठा सामना सुरू होतोय. एका बाजूला ओमसाई प्रदीप आणि दुसऱ्या बाजूला झहीर 11. दोन्ही संघाने विनंती आहे, प्लीज एक एक खेळाडू येऊ द्या. फिल्डिंग करणारा टीम जिनो एक 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 खेळाडू पाठवा. देखिए फिरोज पहले वो लेकर आ रहे हैं. फिरोज शेख स्ट्राइक पर साहिल सावंत है, नॉन स्ट्राइक पर मीन बोरा. वहाँ पर चर्चाएं हो रही हैं, मगर देखिए तुकाराम साहब बहुत से ऐसे खिलाड़ी जो रबर बॉल स्पेशलिस्ट होते हैं, उसमें राहुल कश्यप का नाम मैं बड़े पे मैं लेना चाहूँगा. राहुल कश्यप बढ़िया तरीके से रबर बॉल खेलते हैं. फर्स्ट राउंड के मैचेस हैं तो 5 ओवर के मैचेस होंगे और सेकेंड राउंड के जो मैच वो 4 ओवर का होगा. तो पहले वो लेकर आएंगे लेफ्ट आर्म गेंदबाज, लेफ्ट आर्म और विकेट गेंदबाजी के लिए साहिल के लिए फिरोज. पहली गेंद पुल करने का प्रयास, मिस टाइम जरूर. वहां पर खिलाड़ी तैनात है नजमुल मंडल और यहां पर पहली गेंद पर पहला विकेट साहिल सावंत. बैक टू डगआउट. कधी अनुमती दिसलो तर प्राप्त केलाय साहिल सावंत. कदाचित त्यांना ते ऐसे सुपर स्ट्रायकर व्हायचं होतं, पण दुसऱ्या बाजूला कोण आहे? ऐसी गेंदबाजी रोज करते फिरोज आहे भाई. फिरोज आहेत जे रोज अशीच गोलंदाजी करतात. सुरुवातीला अर्ली स्ट्राईक करणं, लवकर विकेट घेणं, प्रतिस्पर्ध्यावरती दबाव निर्माण करणं, हेच काम तर फिरोज शेखचं आहे. काल परवा नाही, गेले कित्येक वर्ष हे रबर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्याने आतापर्यंत करिश्मा दाखवलेला आहे, एक करिश्माई गेंदबाज आहे. करिश्माई गेंदबाज आहे, गोलंदाज आहे आणि त्याला पहिल्या चेंडूवरती यश लाभलंय. पहिल्या चेंडूवरती साहिल सावंत बाद. देखिए साहिल का विकेट गिरने के बाद इस वक्त मैदान के अंदर राहिल पठान आए हैं. तीसरे क्रमांक पर एक बेहतरीन बल्लेबाज है और इस वक्त एक बड़ी जिम्मेदारी होगी. दोनों ही पालघर से बिलोंग करने वाले खिलाड़ी हैं. एक तरफ मीन बोरा, एक तरफ राहिल. मगर फिरोज, जिस तरह से तुकाराम सर ने कहा कि इस गेंदबाज के पास काफी अनुभव है और काफी कम उम्र में टेनिस क्रिकेट में अपने नाम का परचम ले रहा है. उसके बाद बहुत बड़ी बड़ी टूर्नामेंट इस खिलाड़ी ने खेली. वही गेंदबाजी के लिए आया. पहली गेंद पर बड़ा विकेट चटकाया. राहिल के लिए गेंद अंदर आती हुई टिप्पा गिरने के बाद थोड़ी सी रुक कर विकेट कीपर के दस्ताने में जाकर समावेश हुई है. डॉट बॉल. व्हरायटी आहे, विविधता आहे. बघा तुमच्याजवळ जर विविधता असेल तर तुम्ही टिकून राहणार. हे क्रिकेटचं जग असं आहे, तुमच्या जर सिमिलरिटी आली तर समोरचा रीड करणार. बिलकुल पड पाएंगे तो जड भी पाएंगे. तुम्हाला ओळखता येणार नाहीये अशी गोलंदाजी फिरोजची होते. म्हटलं ना काहीतरी वेगळं दाखवतात. याच्या अगोदरचा पहिला होता तो थोडा लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनर त्या पद्धतीनं कट करतोय. नॅचरल स्विंग तो होता. मागचा चेंडू पडला, वेगवान होता, कोलवर टप्प्याचा आत आला. हा थोडासा क्रॅम्प करणारा समोरच्या फलंदाजाला विविधता दाखवतोय. आता त्याला उत्तरही द्यायचं आहे. तुम्ही उल्लेख केला दोन्ही बाजूला आहेत. इथे मिमबोरासारखा खेळाडू देखील आहेत ज्याच्याकडे क्षमता आहे. आता तो आपला खेळ कसा दाखवतोय, कारण मागच्या सामन्याने एक गोष्ट दाखवली आहेत, या मैदानावरती 27 पुरेशा नाही आहेत, 57 पुरेशा नाही आहेत. तुम्हाला पाहिजे तर 60+, 70+ धावा पाहिजे जर जिंकायचं आहे तर. क्रिकेट खेली इस तरह का कि आप कोई भी लक्ष्य नहीं कह सकते. यहाँ पर लक्ष्य का पीछा नहीं किया जा सकता. लक्ष्य बड़े से बड़ा भी पीछा किया जा सकता है. क्रिकेट का खेल है. जो इस गेंदों पर या क्रिकेट पर महारत हासिल करता है वो जीतता है. अपने आप में कंट्रोल रखना काफी बड़ी बात होती है. कंट्रोल रखकर क्रिकेट खेलना होता है. मीन बोरा को इस वक्त टिप्पा गिरने के बाद गेंद अतिरिक्त उछाल लेकर मैदान के अंदर है. हालांकि बड़े शॉट के लिए तैयार थे, मगर जैसी गेंद ने टिप्पा खाया तो अतिरिक्त उछाल मिला, थोड़ी सी धीमी गेंद आई और डॉट बॉल. आणि डाकुऱ्या गोलंदाज फलंदाज समोर खेळताना तुम्हाला त्याच्यापासून लांब न्यायचा चेंडू, कारण एक स्विंग असतो तो त्याच्या जवळ जातो. हा थोडासा लांब नेला होता, दूर नेला होता चेंडूला. फुल टॉस बॉल थोडंसं मनगडाचा वापर देखील केला. फक्त पंच इशारा करतील. हा चेंडू डी झोन मध्ये आहे, म्हणजे 2 धावा जिथे डिक्लेअर आहेत त्या दिशेने चेंडू गेलाय. सुरुवातीच्या काही चेंडू थोडासा टिचून मारवतोय, पण हा चेंडू फुलर लेंड होता. कारण यॉर्कर आणि फुलटॉस याच्यामध्ये जवता 1-2 फुटाचं अंतर असतं. जर बरोबर पडला तर यॉर्कर नाही तर फुलटॉस जाऊ शकतो आणि तो फुलटॉस बॉल आलाय. पण चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारतोय फिरोज शेख. फिरोज अच्छी गेंदबाजी का. हालांकि ये गेंद की अगर बात की जाए थोड़ी सी नीचे रही थी, डीप हो रही थी. उस गेंद को क्रॉस बैट खेलने का प्रयास, हालांकि थोड़ा जल्दी खेल बैठे थे. स्क्वायर लेग पर गेंद गई है. अंपायर वहां पर चर्चा कर रहे हैं अभी तक. देखिए बल्लेबाज ने वहां पर बात की, थोड़ी चर्चा की जा रही है. खालिद सर और राउत सर वहां पर हैं. राहिल पठान और मीन बोरा मैदान के अंदर. देखिए कहीं ना कहीं टूर्नामेंट की अगर बात की जाए, लगातार टूर्नामेंट करवाया जा रहा है. जनाब हुसैन भाई शेख, आसिफ भाई शेख, जहीर भाई शेख, इनके माध्यम से गुटोंकल स्मृति चषक 2025 का ये आखिरी दिन होगा.
देखिए पहली राउंड की आखिरी मैच है, इसके बाद सेकेंड राउंड की एक मैच और बाकी हो गई, क्वार्टर फाइनल का मैच जो टीम जीतेगी सीधा पहुंचेगी सेमीफाइनल में। मगर ये गेंद पर जो शॉट खेला था ना मेन ने, वहां पर 2 रन आए हैं, स्कोर कार्ड 3 पर पहुंचा। अभी भी एक गेंद का खेल बाकी होगा। फिरोज पटकी हुई गेंद इस वक्त तेज तर्रार, टिप्पा गिरने के बाद गेंद गति के साथ निकली है विकेट कीपर के दस्तानों में। फिरोज की 6 गेंदों में वैरायटी हमें देखनी है। उन्होंने स्लो गेंद डाली, बाउंसर डाली, लोअर फुल टॉस डाली, मगर तेज तर्रार भी डाली, तो ये वेरिएशन काफी काम आया है। पहला ओवर का खेल समाप्त हो, मात्र 3 रन लगे, 1 विकेट गवाकर बल्लेबाजी करती हुई टीम झहीर 11। बघा चांगल्या गोलंदाजाचं तेच रक्षण असतं की तुम्हाला फलंदाज ओळखू शकणार नाही. आताही पाहिलं मीम बोराला कदाचित त्या लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनसाठी किंवा रॉंग वन साठी ते रेडी होते. इतका वेगाने चेंडू हाताळते हे त्यांनाही वाटलं नव्हतं. ये ना सोच ऐसी रखो कि आपके सोच के ऊपर कोई भी सोच रखे. सोच का दायरा थोडासा बडाना हो, थोडासा वाढवायचा आहे आणि तेच केलं होतं. पहिले षटक चांगले हाताळले, पण या स्पर्धेने एक गोष्ट दाखवले युसुफजी, या स्पर्धेमध्ये एक गोष्ट दाखवली आहे की पहिलं षटक जरी चांगलं गेलं तर दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही कमबॅक करू शकतो. किंबहुना आज सकाळच्या सत्रामध्ये 2 षटकं चांगली गेली, त्याच्यानंतर कमबॅक झालेला आहे. तर याही सामना त्याला अपवाद नसावा, पण एका चांगल्या सुरुवात नंतर आता गोलंदाजावरती ती जबाबदारी थोडीशी वाढलेली आहे. जरूर जरूर, बहुत बढ़िया बात आपने कही तुकाराम सर। छोटी गेंद बैकफुट पर उछलकर खेलने का प्रयास किया था डिक्लेयर, 1 रन पर ये गेंद जाती हुई। देखिए 1-1 रन के साथ स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ। और एक आपने बात देखी है ओम साई प्रदीप टीम की अगर बात करें, लेफ्ट आर्म गेंदबाज को इंट्रोड्यूस किया जा रहा है। विक्रांत चौहान लेफ्ट आर्म गेंदबाज है, फिरोज ने लेफ्ट आर्म गेंदबाजी की, विक्रांत ठाकुर एक लेफ्ट आर्म गेंदबाज और 3 लेफ्ट आर्म गेंदबाज इनके पास है। असं म्हणावं लागेल ते डावखुरे आहेत, पण सध्या त्यांचे डाव खरे पडलेत. बिलकुल, म्हणजे ते डावखुरे आहेत पण त्याचे डाव जे त्यांनी प्लॅनिंग केले ते प्लॅनिंग एक्झिक्यूट केलं जात आहे. कारण खेळ प्लॅनिंग वाला आहे, नियोजन वाला खेळ आहे. आई बघा हा थोडासा रॉंग वन होता, पिक केला होता, बॅकअप द हँड ज्यावेळेला हाताळला गेला होता, एक धाव या चेंडूवरती पूर्ण केल्यात. आणि ज्यावेळेला समोरचा तुमच्या अगेन्स्ट प्लॅनिंग करतो ना, मग त्या प्लॅनिंगला उत्तर द्या, त्या डावपेचाला तुम्हाला उत्तर द्या. प्लॅनिंग तुम्हीही केले, डावपेच तुम्हीही रचल्यात, कदाचित पहिल्या षटकामध्ये ते डावपेच उलटे पडल्यात, पण पुन्हा एकदा त्याला दुरुस्त करून रिपेअर करून तुम्हालाही यायचं आहे तर मोठी धावसंख्या उभारू शकतो. जरूर, देखिए इस वक्त अच्छी गेंदबाजी रही विक्रांत द्वारा। पहले 2 गेंद में 2 सिंगल, टीम स्कोर कार्ड 5 रन लगे हैं स्कोर कार्ड पर। हालांकि दूसरा ओवर प्रगति पथ पर स्लोवर गेंद ऑफ स्टंप के ज्यादा बाहर रखने का प्रयास किया था, अंपायर ने दोनों बाहें खोली। पहला व्हाइट बॉल इस इनिंग का आता विक्रांत चौहान के नाम, स्कोर कार्ड पहुंचता हुआ इस वक्त 6 अंकों पर। 6 धावा धाफलकावरती हा चेंडू जास्त बाहेर टाकला होता, थोडासा टॉस्टअप होता, फ्लाईट देण्याचा प्रयत्न विक्रांतने केला होता, त्याच्यामध्ये दिशा भरकडली. आयुष्य पण असं आहे, वेगावरती भर द्यायचं की दिशेवरती द्यायचं, कारण चुकीच्या दिशेला दिलं तर वेगाचा काय फायदा होत नाही. योग्य दिशेलाच गेलं पाहिजे. हे थोडं दिशेवरती नियंत्रण होतं. स्वेर चेंडू आता वेगेवरती आणि दिशेवरती देखील नियंत्रण होतं. चेंडू खाली राहिलाय, चकून पाठीमागे डिक्लेअर झोन मध्ये 22चा इशारा पंचाकडनं होतोय. वेगवान चेंडू हाताळला होता. पहिला पण फिरोज शेखवरती चर्चा केली, आता विक्रांतही आहे, तोही व्हरायटी देतोय, चेंजेस करतोय आणि त्या केलेल्या चेंजेसचा त्याला फायदाही होतोय. देखिए अच्छी गेंदबाजी कर रही है इस वक्त, फास्ट एंड फ्यूरियस ये गेंद देखने को मिली। पिछली गेंद थोड़ी धीमी रही थी, अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। देखिए वेरिएशन अपने गेंदबाजी में लेकर आ रहे हैं। धीमी गेंद, अंदर आती हुई गेंद, राहिल पठान को इस तरह की गेंदें समझ में नहीं आ रही है, अचंभित कर रहे हैं इस वक्त गेंदबाज बल्लेबाजों को। किस तरह की गेंदें आप डाल रहे हैं, बल्लेबाजों को समझ में नहीं आ रही हो गेंदें, और इसीलिए विक्रांत चौहान को इस वक्त गेंदबाजी बुलाया गया। इसीलिए तो कहता है जिंदगी जीने के लिए भी लड़ना पड़ता है, लेकिन उसको आसान बनाने के लिए समझना पड़ता है. या नहीं समझ रहे, ओळखता येत नाहीये. जब पढ़ नहीं पाओगे तो जड़ कैसे पाओगे, असा खेळ आहे मैदानावरती. सध्याच्या घडीला थोडासा तर पाहिलं तर पंच इशारा करतील, 2 धावा डिक्लेअरच्या दिशेने गेल्यात, पण याही परिस्थितीने उभारी घ्यायचे, याही परिस्थितीत बाहेर यायचे. धावफलकावरती नजर टाकूया. धावफलक 2-2 ने पुढे चालला, जाऊन पोहोचलाय तो 9 वरती. 9 धावा धावफलकावरती आहेत. आणि जसा आपण उल्लेख करतोय, बिलकुल जैसे चर्चा चल रही है यहाँ से उभारने की कोशिश करे, इथून आपण बाहेर येऊ या विश्वासानं, या आत्मविश्वासानं तुम्हाला बॅटिंग करायची. जरूर, अच्छी गेंदबाजी अभी तक देखने को मिल रही है ओम साई प्रदीप टीम द्वारा। बैकफुट पर खेलने का प्रयास करते, मगर विक्रांत ऐसे गेंदबाज है, बल्लेबाजों को बैकफुट पर खेलने का मौका नहीं देते। अच्छी गेंदबाजी करें, टिप्पा ने गेंद को थोड़ा सा बाहर निकाला और बांधे रखा राहिल पठान जैसे बल्लेबाज को। देखिए 2 ओवर का खेल समाप्त हुआ। 2 ओवर के समाप्ति के बाद 4.50 के मात्र 9 रन लगे स्कोर कार्ड पर। हालांकि साहिल सावंत इनिंग की पहली गेंद पर आउट, उनका विकेट जो गिरा है उसके बाद रन रुके हुए, थंबे हुए, बल्लेबाज संघर्ष कर रहे हैं तुकाराम सर मैदान के अंदर। प्रयत्न जरूर करतात, पण काय शॉर्ट सिलेक्शन महत्वाचं आहे. आता शेवटचा चेंडूचा जर आपण उल्लेख केला, आप आगे वाली गेंद को पीछे नहीं खेल सकते. पुढ्यातला चेंडू होता, तुम्ही बॅकफुटला गेला, त्याच्यामुळे शॉर्ट सिलेक्शन महत्वाचं आहे. आणि ते शॉर्ट सिलेक्शन जर महत्वाचं असेल
तसं आपण जातो शॉपिंग करतो शर्ट घेतो काही कलर आवडतो काही डिझाईन आवडतो त्याच्यापेक्षा महत्त्वाचं फिटिंग महत्त्वाची सिलेक्शन महत्त्वाचं आहे तर कलेक्शन येणार चांगलं सिलेक्शन झालं तर रनचं कलेक्शन होणार पण नाही होणार मिस टाइम स्ट्रोक स्ट्रगल करत होते संघर्ष करत होते आणि फिरोजनं आल्या आल्या पुन्हा एकदा कमाल केले पहिल्या चेंडूवरती विकेट बाद देखिए इस वक्त फिरोज ने पिछली ओवर में जो शुरुआत की थी ना वही शुरुआत इस ओवर में भी करवाई है। देखिए आशीष कनौजिया इस वक्त बल्लेबाजी के लिए आए हैं चौथे क्रमांक पर। तो फिरोज ने कमाल किया है सर। देखिए पहली ओवर की पहली गेंद पर विकेट चटकाया था सलामी बल्लेबाज साहिल सावंत का। इस ओवर में भी पहली गेंद पर लेफ्ट आर्म बल्लेबाज सलामी बल्लेबाज का विकेट चटका नहीं। 2 ओवर 1 बॉल 9 रन 2 विकेट। अभी भी अच्छी गेंदबाजी फिरोज नए बल्लेबाज आशीष कनौजिया बल्लेबाजी के लिए आए हैं। देखिए आशीष के पास भी क्षमता है अच्छे एक ऑलराउंडर खिलाड़ी है मुंबई से बिलोंग करने वाला खिलाड़ी आज विराट के सरजमी पर अपने आप को साबित करने का मौका है। बढ़िया गेंदबाजी मगर ऑफ के ज्यादा बाहर इस वक्त अवसर दशा ये वाइट बॉल है ज्यादा बाहर रखने का प्रयास इसको कार्ड 10 पर पहुंचता हुआ 10 धावा धापलकावरती आहेत उजव्या एसटीचे जास्त बाहेर आणि पडला आणि अजून बाहेर गेला। बिल्कुल आपने जैसे जिक्र किया आशीष कनौजिया का त्याचा उल्लेख तुम्ही केला गेला होता। आशीष को कोशिश करनी होगी जर प्रयत्न केले ना यशही मिळणार प्रयत्न केला तर यश मिळणार। मिस टाइम स्ट्रोक आहे क्षेत्ररक्षक थोडा जातोय स्वतः गोलंदाज गेल्यात ओह काय कॅच शिपलाय जबरदस्त फिरोज कमाल कर रहे आज अजून एक विकेट गडी बाद। देखिए फिरोज जिनकी गेंदबाजी हर रोज निखरते जा रही है और बेहतरीन गेंदबाजी और इस तरह की कैचेस जो उन्हें लपके हैं ना फॉलो थ्रू में दौड़कर लेने का रिकॉर्ड इनके नाम बहुत ज्यादा रहा है। बेहतरीन कैचेस और लपकते हैं और नए बल्लेबाज इस वक्त मैदान के अंदर आए हैं। बैटर्स का नेम हमें बताइए प्लीज। इसरार आए हैं। देखिए इसरार को इस वक्त बल्लेबाजी बुलाया गया है। क्या गेंदबाजी कर रहे हैं मिस्टर फिरोज। अभी तक 3 गेंदें डाली है 2 गेंदें माफ कीजिएगा 2 गेंदों पर 1 रन खर्च किया 2 विकेट लगातार चटकाए हैं 3 विकेट अपने नाम कर चुके हैं। इसरार इस वक्त स्ट्राइक पर है। जड़ में रखा था खुद का निकालने का प्रयास वहां पर विक्रांत पहुंचते चीनू तब तक गेंद को फील्ड करते बल्लेबाजों ने हल्के कदमों से 1 रन पूरा किया। इसको कार्ड 1 से आगे चलता हुआ 11 अंकों पर 11 धावा धापलकावरती आहेत बघा। जो दबाव कदाचित फिरोजनं पहिल्या षटकामध्ये कायम ठेवला दुसऱ्या षटकामध्ये येऊन विक्रांतनं त्याला साथ दिली आणि तोच दबाव कायम ठेवण्याचा प्रयत्न जे डावपेस जी रणनीतीने झालंय ना ज्या स्ट्रॅटेजीने संघ चाललाय तो सक्सेस होतोय। त्याला कारण आहे बरेच जण विचार करतात आपण स्लॉग ओव्हर मध्ये आपला गोलंदाज राखून ठेवूया पण तसं केलं नाहीये। हा फ्रंट लाईन गोलंदाज हा विकेट टेकिंग गोलंदाज आहे हा नेहमी विकेट घेऊन येतोय। स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा सज्ज आहेत स्पटान ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न 1 धावे चेंडूवरती पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय 2 धावा या चेंडूवरती पूर्ण। जेव्हा मोठे फटके येत नाही तेव्हा सिंगल डबलही महत्वाचे आहेत। स्कोर बोर्डला चालवणं महत्वाचं आहे। एका ठिकाणी पाणी थांबलं तर थोडंसं गडूळ होतं त्याला वाहवत राहावं लागतं तर ते स्वच्छ होतं। तसा स्कोर बोर्ड जर एका ठिकाणी थांबला तर कदाचित प्रॉब्लेम येईल म्हणून तो थांबणार नाही याची काळजी या 2 धावांनी घेतले। 2 धावांनी धाफलक पुढे गेलाय। देखिए राहिल ऐसे बल्लेबाज जो रोनक अंबार लगा सकते हैं या थोड़ा सा संघर्ष कर रहे हैं मगर यहाँ से बड़ी शॉट्स खेलना उनके लाजमी होगा। जड़ मेरा हेलीकॉप्टर उड़ाया है इस वक्त लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद को भेज दिया है सीधा मैदान के बाहर। इस इनिंग का पहला छक्का राहिल के नाम। पहिल्यांदा मिस केला लेनला मिस केला पण आता फलंदाज कुठे मिस करणार। तुम्ही हेलिकॉप्टरचा उल्लेख केला टेक ऑफ तिथे झालं पण लँड बरोबर मैदानाच्या बाहेर झालं। टेक ऑफ झाला लँडिंग बाहेर झालं आणि ज्या षटकाराची आवश्यकता असं म्हणतात मच निडेड षटकार जसं म्हणतात ना म्हणजे सर्दी में दे गर्मी का एहसास तसा गर्मी दे दे थोडासा थंडावाला एहसास देणारा हा षटकार होता जो आलाय सिक्सर बॅटमधनं। पुन्हा एकदा फिरोजचा जो लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा
पुढचा पाय थोडासा स्क्वेअर ऑन झाला होता. चेंडू पडला बाहेरच्या दिशेनं. जो नॅचरल स्विंग असतो लेफ्ट आर्मरचा त्या दिशेने चेंडू निघून गेला. नेदाव चेंडूची सांगता होताना 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा धावा आहेत धावफलकावरती 19 धावा. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया गोटू अंकल स्मृती चषक 2025. नागा हे नागा चेतन ठीक आहे. चेतन गेंदबाज लागोपाठच्या 2 षटकारांसाठी बिस्मिल्लाभाई यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जतन ठक्कर की पहली गेंद. देखिए जतन ठक्कर की पहली गेंद इस बार को मैदान के बाहर भेजा है, मगर तुकाराम सर क्या गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त. ओम साई प्रदीप की गेंदबाज लगातार जकड़ के रखा है बल्लेबाजों को. कहीं ना कहीं हाथ खोलने का मौका नहीं. इस इनिंग में एक छक्का राहिल पड़ंग का नाम जरूर आया. 19 गेंदों का खेल समाप्त हुआ. 19 गेंदों में 19 रन बटोरे. 4 विकेट गवा चुकी है टीम जहीर 11. आणि असं म्हणावं लागेल की पहिल्या त्या एका तुम्ही जसा उल्लेख केला बिलकुल आपण जसे जिक्र केला साहिल सावंतच्या त्या विकेटच्या त्या झटक्यातनं सावरलाच नाहीये. तिथून उभारी झाली नाहीये. कदाचित त्या विकेटच्या आजूबाजूला जास्त आहेत पण आता त्याला मागे सारून तुम्हाला पुढे जायचं आहे. ज्यावेळेला एखादा आपण 4 व्हीलर चालवतो ना तर मोठी काच मोठी असते बाजूला छोटे असतात. मागे बघण्यासाठी छोटी काच असते. त्याच्यामुळे त्या छोट्या काचेतनं थोडा वेळ मागे बघायचं पण पुढे जाण्यासाठी त्या मोठ्या काचेतनं पुढे बघायचं असतं. कारण पुढे आहे पुढे जायचं आहे तुम्हाला पुढे चालायचं आहे. जास्त विचार जर मागचा केला तर पुढे जाताना ठेच जातात. बघा 2 षटकारांसाठी 200 रुपयाचा पारितोषिक आहे पण जसं षटकारांची संख्या वाढत जाईल 2 होतील 3 होतील 4 होतील 5 होतील 6 होतील आणि ज्यावेळेला 6 षटकार जर लागोपाठ आले तर बिस्मिल्ला खान यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ते वाढेल थोडं. पुन्हा एकदा जतीन ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता. व्हाईट बॉलचा इशारा इथे होतोय. बिलकुल जैसे चर्चा करेंगे चर्चा आपणही करणार आहोत. थोडंसं अडचणी सापडलेल्या आहेत आणि आवश्यकता आहेत मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहेत. इथून कदाचित तुम्ही विचार केला तर 70-80चा बनणार नाही आहेत पण किमान फर्स्ट प्रायोरिटी 50 धावांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. जरूर देखिए इस वक्त अल्केश गायकवाड़ को इंट्रोड्यूस किया गया. 20 रन लगे. अभी इनिंग्स में 11 गेंदों का खेल बाकी हो. देखिए जैसे ही रन आएंगे इनामों की राशि आप तक जरूर पहुंचाई जाएगी. इनामे लगाए जा रहे हैं मगर रन बनाना जरूरी है. अल्केश गायकवाड़ खड़े खड़े खेलने का प्रयास किया. जतन ठक्कर इस वक्त अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. तो तुकाराम सर पिछले मैच में देखा अपकमिंग गेंदबाज अहमद ने सुमित को रोक के रखा था. इस मैच में जतन ठक्कर को बुलाया उन्होंने पहली गेंद पर विकेट चटका उसके बाद अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. सुंदर सुंदर गोलंदाजी प्रात्यक्षिक. अजून एक कॅश प्राइज आले लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. लागोपाठचे 3 सिक्सर 666 विजय रेड्डी 2000 रुपये आणि 2 लागोपाठचे 2 षटकार 1000 रुपये. बिस्मिल्ला भाई भी रेडी है. वो भी सेंसेक्स बढ़ाएंगे. जसा जसा षटकार येणार तसा त्याचा रेट वाढणार सेन्सेक्स वाढणार कारण मॅच थोडासा गरम होणं गरजेचं आहे. थोडासा थंडावलाय हा मॅच गरम होणं हॉट होणं गरजेचं आहे. आणि अजून एक पारितोषिक आले. बॅटिंग करणारा संघ हा सामना जिंकतोय. रईस भाई आहे तिथे 5000 रुपये बॅटिंग करणारा संघ जिंकतोय. इसुभाई कमाल आहे. गोटू अंकल जे शख्सियत जे व्यक्तिमत्व जे क्रिकेटला वाहून घेतलेलं एक असं नाव असा चेहरा आणि आज तोच वारसा ही सर्व टीम हे क्रिकेटच्या माध्यमातून चालवण्याचा प्रयत्न करते. जरूर उनके नाम पर टूर्नामेंट रखी जा रही है. अभी भी सभी के मन में है वो. उनका नाम सभी के मुख पर रहता है हमेशा. इस वक्त दूर लंबा से खेलने का प्रयास किया था और एक वाइट बॉल. देखिए जतन के बाद के जतीन की 3 वाइट गेंदें डाली हैं. हालांकि बड़े शॉट से नज़ारा रखा है बल्लेबाजों को. अच्छी गेंदबाजी फिलहाल की जा रही है. स्कोर कार्ड की बात की स्कोर कार्ड रुका हुआ इस वक्त फिलहाल 23 अंकों पर 3.3 गेंदें.
देखिए तुकार से यहाँ पे 9 गेंदों का खेल बाकी है। 9 गेंदों में लगभग आपको 4 5 बड़े हिट लगाने होंगे। कमीत कमी चांगला उल्लेख तुम्ही केला होता. समोरच्या दिशेने चेंडू खेळला जातोय. या 9 चेंडूमध्ये किमान 4 फटके तुम्हाला एक्झिक्यूट करायचे आहेत. 4 चेंडूचा चांगला वापर करायचा आहे. आणि ज्यावेळेला पारितोषिक आलं ना, युसुफभाई मी का उल्लेख केला गोटूच्या 4 तर गोटू अंकलचा, कारण ज्यावेळेला ते मैदानावरती यायचे ना मॅच बघायला, आल्या आल्या सांगायचे प्रत्येक षटकार 100 लावा, 200 लावा. ही ओळख होती, ही गोटू चाचांची ओळख होती, गोटू अंकलची ओळख होती, आणि तेच आज या मैदानावरती दिसतंय. इस वक्त देखिए बल्ले के अंदर सिरा जरूर लगा, 1 रन, एक रन के साथ स्कोर आगे चलता हुआ ज़हीर 11 टीम थोड़ा सा दबाव में है। और देखिए ज़हीर 11 के बल्लेबाज कभी भी जहर उगल सकते हैं बल्ले से, ऐसा कह सकते हैं हम। बड़े शॉट लगाने होंगे। 7 गेंदों का खेल बाकी होगा इनिंग्स में। रन लगे स्कोर कार्ड पर 25-25। हालांकि 4 विकेट गवाकर बल्लेबाजी करी। राहिल अभी मैदान के अंदर है, जिनके बल्ले से एक बड़ा हिट आया है। एक षटकार जरूर आलाय राहिल पटेल यांच्या बॅटमधनं. क्रॉस लाईन वारंवार आपण बघितलं तर लेनला मिस करतोय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धापलकावरती 25. 25 धावा धापल. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर पुन्हा एक देऊया या मॅचच्या दिशेनं. आता 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विजय रेड्डी. आता विजय रेड्डी यांनी बक्षीस लावले तर फलंदाज तुम्ही रेडी व्हा, तुम्ही तयार व्हा तो फटका खेळण्यासाठी. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पण दुसऱ्या बाजूला ओमसाई प्रदीपचा विचार केला ना तर त्यांनी थोडासा वेळ घेतलाय, टाइम घेतलाय. आता गेलेल्या वेळ युसुफ भाई मेरे मन में वही सवाल है, जो वेळ वाया गेलेला आहे, जो वेळ थोडासा मध्ये गेलेला आहे, तो कोणाचा चांगला निघून गेलेला आहे. कारण ओमसाई प्रदीप क्षेत्ररक्षण करणारा टीम आतापर्यंत चांगला करत होती, चांगला खेळ चालू होता. वेळ त्यांनी घेतलाय, त्यांनी घेतलेला वेळ हा खेळ बदलण्यास कारणीभूत ठरेल का? शेवटची ओव्हर आहे, शेवटचं षटक आहे. अजून किमान 25 धावा पाहिजे तर 50 धावांचं लक्ष्य गाठता येईल. जरूर देखिए आखिरी ओवर में कप्तान गेंदबाजी के लिए आए विक्रांत ठाकुर। 25 पर रुका हुआ स्कोर कार्ड। यहाँ से बड़े शॉट्स के लिए जाना चाहेंगे। अल्केश गायकवाड़ बड़े हिट के लिए जाने, लेदर क्रिकेट अच्छा खेलते हैं। इस वक्त गेंद को उड़ाया जरूर है, स्क्वायर लेग पर गेंद को ट्रैवल कर दिया है। गेंद इस वक्त निकल जाएगी, मात्र 2 रन वहां पर आएंगे। देखिए दिशा थोड़ा सा गलत ढूंढा 2 रनों के लिए, मगर शॉट बढ़िया था। अगर वहां पर डी बाउंड्री होती तो कहीं ना कहीं ये 6 में कन्वर्ट हो सकता था। बिल्कुल, यहाँ से बाहर निकला कि अगर हाईवे की तरफ जाना है तो राइट मारना होगा, अगर विरार की तरफ जाना है तो लेफ्ट मारना होगा. माहिती पाहिजे तुम्हाला कुठल्या दिशेला जायचं आहे. तसं या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहिजे, तर माहिती पाहिजे कुठल्या ठिकाणी चेंडू खेळायचा आहे, कुठल्या ठिकाणी चेंडू मारायचा आहे, कुठल्या ठिकाणी फटका खेळायचा आहे. व्हाईट बॉलचा इशारा. या 2-2 धावा देखील महत्त्वाच्या ठरू शकतील. डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू गेलाय, हळूहळू चाललाय, कारण लढण्यासाठी जागा पाहिजे ना. तुमच्या गोलंदाजाला ताकद येण्यासाठी, बळ येण्यासाठी, ताकद येण्यासाठी त्या धावा पाहिजे, रन पाहिजे. त्या रन धावा बनवतील, लेकिन रन ऐसे नहीं बनेंगे. रन बनाने के लिए पहले मन बनाना होगा. मन बनेल तर मात्र रन बनणार. सर 29 पर पहुंचा स्कोर कार्ड। बैटल बढ़िया होगा। देखिए पालघर के दोनों ही खिलाड़ी आमने सामने हैं, विक्रांत और अल्केश। फुल टॉस इस वक्त, फुल टॉल, और इस वक्त काउ कॉर्नर के ऊपर से सड़क पे कड़क ये छक्का लगा अल्केश गायकवाड़ ने। बेहतरीन शॉट। क्या हुआ? सही कहा. कडक पे सडक पे कडक बेधडक. आणि हे गाणं वाजलं ना, मैं निकला, याच्या नंतरचं कडवं आहे एक मोड आया. आता बघूया ते मोड आलाय का, ते एक टर्न आलाय का. कारण या षटकाला सुरुवात होण्याच्या अगोदर थोडासा वेळ घेतला होता, टाइम घेतला होता. त्यावेळेला म्हटलं घेतलेला टाइम कोणाचा चांगला आणि कोणाचा वाईट निघून गेलाय, आणि कोणासाठी काय चांगलं घेऊन आलाय. हा खेळ क्रिकेटचा खेळ आहे, इसको बदलते देर नहीं लगती. आपने देर कर दी तो आपके घर में अंधेर भी होगा. तसा हा खेळ आहे. पुन्हा एकदा गोलंदाज रेडी होईल. एक षटकार ठोकलाय अल्केश. वाईट बॉल, डिक्लेअर झोन. याचा अर्थ मागचे 2 चेंडू हाताळ्यात आणि या 2 चेंडूवरती 12 धावा आल्यात. मागच्या 2 चेंडूवरती 12. हालात बदलते देर नाही लगती दोस्तो, ऐसे बदलते मैच, असा बदलतो मैच. मागच्या 2 चेंडूवरती 12 धावा आल्यात. देखिए 2 गेंदों पर 12 आए, भी 4 गेंदों का खेल बाकी है। टीम स्कोर कार्ड 37। यहाँ से अगर ये 4 गेंदों में 2 बड़े हिट लगाते 50-55 तक स्कोर कार्ड पहुंचता है, एक अच्छा बैटल देखने को मिलेगा। क्योंकि गेंदबाजी अटैक की बात की जाए तो राज सिंह जैसा गेंदबाज ज़हीर 11 के पास है, लेफ्ट आर्म गेंदबाज। मैंने कहा इस टीम के पास 3 लेफ्ट आर्म गेंदबाज है, 2 लेफ्ट आर्म गेंदबाज ने अच्छी गेंदबाजी की, फिरोज शेख और विक्रांत चौहान ने।
उसके बाद जतन ठक्कर उन्होंने अच्छी गेंदबाजी की। विक्रांत ठाकुर थोड़े से महंगे साबित हो रहे हैं। फिर से एक बार दिशा से भटके, देखिए लगातार दिशा से भटकी हुई गेंदबाजी की जा रही है। अभी तक 3 वाइड डाले इस ओवर में, 2 गेंद में 13 रन खर्च किए गए। स्कोर कार्ड पहुंचता हुआ 38। इथून थोडासा एंड चेंज केला होता, ज्यावेळेला थोडासा एंड चेंज केला त्यानंतर गोलंदाज रेडी. पायावरचा चेंडू, पायावरचा चेंडूला सरळ खेळलाय. मिड विकेट सीमा, रेषा 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 जवळ. क्षेत्ररक्षक जोपर्यंत मोड तो आया था, ऐसा मोड आया था. याही बघितलं तर पायावरचा चेंडू होता, पण काय त्याला थोडंसं लांबून खेळलं. बॉडी वेट जो यायचा होता, ट्रान्सपोर्ट व्हायचा होता, फटक्यामध्ये कदाचित जोर यायचा होता, तो नाही आला. तो जर बॉडी वेट थोडासा पुढे आला असता तर चेंडू ट्रॅव्हल होऊ शकला असता. पण मागच्या काही चेंडू नंतर बघतोय तो गोलंदाजाला देखील यश लाभलंय. ही ट्रॅक म्हणजे गाडी थोडीशी ट्रॅकच्या बाहेर जात होती, ती पुन्हा एकदा ट्रॅकवरती आले आणि त्या ट्रॅकवरती आलेल्या गाडीला एक विकेटचा सहाय्य मदत देखील मिळाले. जरूर देखिए इस वक्त विकेट आया हल्केश करने, बल्लेबाज राज आए हैं मैदान के अंदर. आते ही बड़ा हिट करने का प्रयास, पैरों पे गेंद टकराई, यहाँ पर डायरेक्ट हिट करने का प्रयास किया था, फिर उसने पहले तेजी से पूरा किया है. दूसरे का प्रयास होगा कि मगर देखिए राहिल स्ट्राइक पर रहेंगे. 1 रनों के साथ स्कोर आगे चलता हुआ 39. लीग बाइस का कॉल अंपायर दर्शाते हुए. गेंदों की बात की जाए, गेंदें हो चुकी है, 4 में भी 2 गेंदों का खेल बाकी है. तो कारण सर ये 2 गेंदें काफी महत्वपूर्ण होंगी दोनों ही टीमों के लिए. दोनों गेंदे शेष और दोनों के लिए विशेष. खास आहे दोघांसाठी. लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉल. आपण ट्रॅकचा उल्लेख केला आणि थोडा पुन्हा एकदा ट्रॅकच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा. देखिए स्कोर कार्ड पहुंचता उस वक्त 40 अंकों पर. जड़ में रखा था, खोद कर निकाला, विक्रांत के हाथों में गेंद आकर रुकी है वहां पर. देखिए वहां पर तो मिट्टी गिल्ली है और गेंद जैसे टिप्पा गिरी वहां पर रुकी. 1 रन, स्कोर कार्ड 41. आज की हमने ये दूसरा मैच देखा जहां पर 23 रन लगाए गए थे. ये आज के दिन का ये सेकेंड मैच हो सकता है लो स्कोरिंग वाला. लो स्कोरिंग गेम आजच्या दिवसामध्ये 2 झाले, म्हणजे 47चा देखील 48चा पाठलाग देखील लवकर केला, 24चा पाठलाग देखील पहिल्याच लवकर केला होता. आणि आज असं वाटायला लागेल की आज पाऊसही नाहीये, धावांचा पाऊस पण नाहीये. असाही पाऊस नाहीये आणि काल धावांचा पाऊस होता आणि पाऊसही होता, दोन्ही गोष्टी होत्या. शेवटचा बॉल बॅक फुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम स्ट्रोक झाला होता. जोपर्यंत फील्ड करतील, थ्रो करतील, एक धाव या चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न करताना गडी बाद झालाय. 5 षटकांचा खेळ संपलाय. स्कोरबोर्ड वरती नजर टाकूया. स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय तो 40. देखिए 42 लगे हैं और 43 का पीछा करना होगा ओम साई प्रदीप इस टीम को इस मैच को जीतने के लिए. एक छोटा लक्ष्य रहा का, मगर ये मैच भी रोमांचक हो सकता है. देख सकते हैं किस तरह से गेंदबाजी की जाएगी जहीर 11 के गेंदबाजों के खिलाफ. ये जानने के लिए मैं बुलाना चाहूंगा इस वक्त माइक्रोफोन पर मिस्टर भरत मौर्य सर को, जो हमारे साथ रहेंगे माइक्रोफोन पर, और तुकाराम जी मांगेला सर.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण सहर्ष स्वागत. काही विशेष सन्मान आपण आता व्यासपीठावरती करतोय. काही सन्मान आहेत ते आपण मंचावरती करणार आहोत. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ऋषीदादा देसाई यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. मी हुसेन भाईने विनंती करेल की आपण हा सन्मान करण्यासाठी मंचावरती यायचं आहे. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सोनू दिलीप शर्मा, सोनूभाई आपण सुद्धा जॉईन व्हा, झैरभाई आपण सुद्धा जॉईन व्हायचं आहे. थँक्यू सो मच ऋषीदादा, आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल आपलं मनापासून आभार. आपल्याला विनंती आपण पुन्हा एकदा स्थानापन्न व्हायचं. अंडरआर्म क्रिकेटला मोठ्या उंचीवर
केली होती की आज कालचा दिवस आणि आजच्या दिवसामध्ये फरक काय असावा. आणि दुसरी गोष्ट जसं आपण गोलंदाजीचा स्तर किंवा बॉलिंग अटॅक त्यावरती अजून एक थोडासा अँगल आहे त्याला. ऑफ स्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर हाताळायचा होता, बिल जरूर झाले, चेंडू निघून गेला तो एसटीएच्या हातामध्ये. अजून एक कदाचित अँगल असावा. या मैदानाची जी भौगोलिक परिस्थिती आहे, जिथे कदाचित धावा आहेत, जिथे डिक्लेअर झोन आहेत, कालच्या दिवसामध्ये जे तालुकाचे खेळाडू खेळले कदाचित ते अवगत होते, ते जास्त फटके वी मध्ये खेळले. लॉंग ऑन, वाईडिश लॉंग ऑन, फार फार मिड विकेट किंवा ऑफ साईडला लॉंग ऑफ कव्हरच्या दिशेने खेळले, त्या वी पोझिशन मध्ये खेळले होते. आज मात्र तितके वी पोझिशन मध्ये फटके आले नाहीयेत. त्यालाही ते कारण असावं की धावा कमी प्रमाणात येतात. यावेळेला समोरच्या दिशेने 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलं. 6 धावांसाठी षटकार. हातामध्ये चेंडू यावेळेला पुन्हा एकदा बिलकुल तयार होते आणि मला वाटतं फलंदाजाच्या मनासारखा चेंडू दिलाय. गुडलेनवर अशी उसळी की ती बिलकुल बॅटच्या रडार मध्ये आणि चेंडूला पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड. यावेळेला लॉंगॉनचं क्षेत्र निवडलंय. चेंडू जातोय सीमारेखा पार. 6 धावांसाठी षटकार. करतो तर वी मध्ये खेळणं गरजेचं आहे आणि या फलंदाजाने तेच केले. एक पहिला कव्हरचा वाईडिश जो लॉंग ऑफ आणि डी पेक्षा कव्हरला एक षटकार टोकला होता आणि हा बरोबर वी मध्ये समोरच्या दिशेने फटका खेळला होता. सव्वीस वरती धावफलक जाऊन पोहोचले. 26. पुन्हा एकदा जयेश समोर नजमुल. यावेळेला नो बॉल असेल, नो+1 अशा 2 धावा मिळतील. अगदी आता आव्हान सोपं वाटायला लागले. म्हणजे या दुसऱ्या हाफ मधल्या, आजच्या दिवसाच्या दुसऱ्या हाफ मधल्या काही मॅचेस आहेत ज्याच्यामध्ये मगाची मॅच आपण बघितली ती एका हाती झुकती मॅच, म्हणजे एका बाजूने झुकती मॅच होती. ही सुद्धा थोडीशी झुकती वाटायला लागली कारण 43 धावा तितक्या मोठ्या नाही आहेत. लो स्कोरिंग मॅच. हा नो+1 आहे. येस एक्झॅक्टली. 28. 21 चेंडू आणि आता 15 धावांची गरज. नजमुल पुन्हा एकदा जय समोर. बघूयात काय करते. पुन्हा एकदा बिलकुल स्लॉट मध्ये आणि यावेळेला चेंडू पूर्णपणे निघून गेलाय समोरच्या दिशेने. अवसरांच्या हात हळूहळू हळू वरती येत आहेत. देऊ की नको, देऊ की नको, द्यावाच लागणार आहे कारण चेंडू गेलाय सीमारेखा पार. षटकार. पण अशा मॅच संपायला वेळ लागत नाही. लो स्कोरिंग गेम आहे, लो स्कोरिंग गेम आहे. 34 धावा दाखल करी, 9 धावांची आवश्यकता. नजमुल पुन्हा एकदा सज्ज होईल स्ट्रायकर एंडला. खोलवा टप्प्यात चेंडू होता, समोरच्या दिशेनं ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्ह जबरदस्त. राज येतील, फील्ड करतील, थ्रो करतील. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. 35. 35 धावा धावफलकावरती. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. 8 धावा अजूनही पाहिजे जिंकण्यासाठी. अजूनही 8 धावांची गरज आहे आणि त्यामुळे यानंतर होणारी मॅच ज्या 2 संघादरम्यान आहे त्यांना सुद्धा बोलावणं गरजेचं असणार आहे. श्री गणेश विरार संघाचा कर्णधार आपण मंचावरती या. यावेळेला नागेश वाडेकरच्या बॅट मधून आलाय हा धमाकेदार सिक्सर. 6 धावा. चला श्री गणेश विरार, आपण नाणेफेकीसाठी यायचंय. 2 धावांची गरज आहे. नजमुल यावेळेला चेंडू सीमारेषा जवळ. आशिष ने टिपला झेल आणि नजमुलचा अखेरकार खेळ संपलाय. 2 धावांची गरज असताना आपलं काम संपून नजमुल मंडल मैदानात बाहेर येतोय. त्याची जागा घेण्यासाठी फिरोज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. श्री गणेश विरार पुन्हा एकदा आम्ही आपल्याला आमंत्रित करत आहोत. यानंतर होणाऱ्या मॅचचा टॉस आणि त्यासाठी आपण त्वरित मंचावरती यायचंय. बघा इथून पुढे थांबण्यासाठी वेळ नाही आहे. घड्याळामध्ये 3:51 झालेली आहेत आणि या 2 मॅचेसने ज्या पद्धतीने ते एका बाजूने झुकत्या झाल्या त्याला बघता वेळ वाचलेली आहे. चला नजमुल मंडलसाठी जोरदार टाळ्यावर जाऊ द्यात. शानदार बॅटिंग.
आणि यावेळेला चेंडू फिरोजने खेळला. एका धावेसाठी चेंडू निघून चाललाय. आता फक्त एका धावेची गरज. स्कोर लेव्हल. शेवटचा आणि अंतिम एका धावेची गरज आहे. धापलकरची धावा जर आपण पाहिलं तर 42 आहेत. स्कोर लेवल. आणि नागेशने पुन्हा एकदा चेंडूला उंच उडवलं. चेंडू उंच हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतात परंतु येईपर्यंत उशीर. हो एवढा लांब गेला. रन नाही रन मिळाली. रन मिळाली ओव्हर थ्रोच्या रूपाने. आणि अशा पद्धतीने मॅच फिनिश. सामना संपला. सामना जिंकलाय ओम साई प्रदीप या संघाने आणि पराभवाच्या छायेमध्ये जातो झहीर 11चा संघ. हार्ड लक झहीर 11. चला लगेच या श्री गणेश विरार, ओम साई प्रदीप. नाणेफेक केली जाणार आहे. मी विनंती करेल नाणेफेक करण्यासाठी.